नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन्स मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे. आपण आज शेवटचा या चॅप्टर मधील मुद्दा बघणार आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. बरोबर, इलेक्ट्रोलाइट्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर मी तुम्हाला याच्याही अगोदर सांगितलेलं आहे, म्हणून मी अगोदरच बोर्ड रायटिंग करून ठेवला, आपला वेळ जायला नको म्हणून, की इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. सोल्यूटचे मेन दोन प्रकार पडतील, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट काय करतो, जो ऍक्वियस सोल्युशन मध्ये आयनाइज होतो, जो आयन्स तयार करतो. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड, इट फॉर्म्स सोडियम प्लस अँड क्लोरीन मायनस आयन्स, सो इट इज नोन एज इलेक्ट्रोलाइट. बरं, सोडियम क्लोराइड सारखे असे बरेचसे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. पोटॅशियम क्लोराइड आहे, त्याच्यानंतर ना अल्युमिनियम सल्फेट आहे, कॉपर सल्फेट, असे बरेचसे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. बरोबर, त्याच्यानंतर आपण दुसरा नॉन इलेक्ट्रोलाइट घेऊया. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, विच डज नॉट डिसोसिएट इन ऍक्वियस सोल्युशन. समजा ग्लुकोज आहे, ग्लुकोज सॉलिड होता, पाण्यामध्ये टाकला, ग्लुकोजचं ऍक्वियस सोल्युशन तयार झालं, पण ग्लुकोज पासून कुठेही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार होत नाहीत. मीन्स ग्लुकोज डज नॉट आयोनाइज इन ऍक्वियस सोल्युशन्स, हेन्स ग्लुकोज इज नॉन इलेक्ट्रोलाइट. आता नॉन इलेक्ट्रोलाइटचे अजून काय एक्झाम्पल आहेत, युरिया आहे, सुक्रोज आहे. सुक्रोज म्हणजे कॉमन शुगर आपण जे वापरतो ते. बरोबर, आता बघा, मग आपल्याला क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणाच्या बघायच्या आहेत, इलेक्ट्रोलाइट्सच्या. आतापर्यंतच्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितल्या, त्या आपण नॉन इलेक्ट्रोलाइटच्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या. बघा, आता एक आपल्या मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे की इलेक्ट्रोलाइटच्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज याच्यामध्ये ऍक्च्युली काय फरक आहे. बघा, याच्यामध्ये ऍक्च्युली फरक काय, आणि क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज इलेक्ट्रोलाइट्सच्या आणि क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या, या दोन्हींचा वेगळा अभ्यास आपल्याला का करावा लागतोय, याचा आपण थोडंसं 2 मिनिटांमध्ये कारण बघूयात. बघा, समजा मी एक क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी घेतली, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आपल्याला माहिती आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, त्याचा फॉर्म्युला डेल्टा टीएफ. समजा मी नॉन इलेक्ट्रोलाइट साठी त्याची क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया, कोणासाठी, ग्लुकोज साठी. बरोबर, तर याचा फॉर्म्युला काय, केएफ इंटू एम. एम मीन्स मोलॅलिटी, केएफ इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, आणि आपण ऍक्वियस सोल्युशन घेतलेले आहे. बरोबर, हे आपण ग्लुकोज साठी घेतलंय. बघा, फॉर ग्लुकोज, ग्लुकोज साठी ही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघूया. तर बघा, आपल्याला डेल्टा टीएफ म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटची किंमत काढायची ग्लुकोज साठी. बघा कशी येणार, डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ ची किंमत किती असते, 1.86, 1.86. कोणासाठी, वॉटर साठी. कारण आपण सोल्युशन कसं घेतलेलं, ऍक्वियस घेतलेले. ऍक्वियस सोल्युशन मध्ये वॉटर हा सॉल्व्हंट असतो, आणि वॉटर सॉल्व्हंट साठी केएफ ची किंमत 1.86 आहे. ही केएफ ची किंमत प्रत्येक सॉल्व्हंट साठी वेगवेगळी असते, हे लक्षात घ्या. आता याचं युनिट काय, केजी पर मोल, पण आपण युनिट न लिहिता क्वालिगेटिव्ह व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. बरोबर, एम इज द मोलॅलिटी. मोलॅलिटी आपण समजा आपण किती घेतलेले, 1 मोलर सोल्युशन घेतले. बरोबर, ग्लुकोजचं 1 मोलर सोल्युशन घेतले, मी इथं 1 व्हॅल्यू पुट करतो. 1 मोलर सोल्युशन कसं तयार होईल, तर 1 मोल ग्लुकोज घेऊन काय करायचा, 1 kg सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचा. बरोबर, आणि आपल्याला काय येईल, त्याची मोलॅलिटी ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. उत्तर किती आलं, 1.86 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1.86. बरोबर, बघा हे ग्लुकोज साठी आलं. आता आपण इलेक्ट्रोलाइट साठी घेऊ, म्हणजे सोडियम क्लोराइड साठी घेऊ. फॉर सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड साठी डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. केएफ ची किंमत ही फिक्स राहणार आहे, ती काय बदलणार नाही, कारण इथं सुद्धा वॉटर हा सॉल्व्हंट घेतलाय, म्हणजे इथं सुद्धा ऍक्वियस सोल्युशन आहे, इथं सुद्धा ऍक्वियस सोल्युशन. बरोबर, त्याच्यामुळं सॉल्व्हंट्स एकसारखं असल्यामुळं कॉन्स्टंटची किंमत सुद्धा तीच राहणार आहे. इनटू याची मोलॅलिटी समजा बघा, आपण किती घेतली, इथं पण सोडियम क्लोराइड किती घेतलाय, आपण 1 मोल घेतलेला आहे. बरोबर, आणि 1 मोलर सोल्युशन तयार केले. हा 1 मोल सोडियम क्लोराइड घेऊन 1 kg सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला तर 1 मोलर सोल्युशन तयार होईल. बरोबर की नाही, कारण अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोलॅलिटी. बरोबर, मग इथं सुद्धा 1 आपण पुट करूयात, इज इक्वल टू याची पण 1.86 आली पाहिजे, 1.86 आली पाहिजे. पण ऍक्च्युली लक्षात घ्या, याचं युनिट काय, केल्विन आहे, याचं पण केल्विन. याचं उत्तर किती आलं पाहिजे, 1.86 आलं पाहिजे केल्विन, पण ऍक्च्युली एवढं उत्तर येत नाही. याचं उत्तर किती येतं, 3.72 केल्विन, 3.72 केल्विन एवढं उत्तर येतं. कोणासाठी, सोडियम क्लोराइड साठी. ग्लुकोज साठी 1.86 आलं, आणि सोडियम क्लोराइड साठी 3.72 आलं. म्हणजे क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑलमोस्ट डबल झाली, दुप्पट झाली.
1.86 मल्टिप्लाइड बाय 2 बिकम्स 3.72. याच्या दुप्पट आहे ही. बरोबर, व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर. आता बघा, मग हे कशामुळे झालं, हे कशामुळे झालं याचं उत्तर, जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट दोघांची वेगळी का अभ्यास करावी लागते, तर त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळतंय. बघा, आता इथं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डबल का झाली, तर त्याचं कारण असं, कारण आपण घेताना किती मोल्स घेतलेत, 1 मोल घेतलेले आहेत सोडियम क्लोराइडचे, पण ते डिसोसिएट झाल्यानंतर 1 मोल ऑफ सोडियम आणि 1 मोल ऑफ क्लोरीन मायनस, दॅट मीन्स इट बिकम्स 1 + 1, 2 मोल्स तयार झालेले. कळतंय का? इथं बघा, इथं ग्लुकोजचा 1 मोल अगोदर होता, डिझॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा 1 मोलच राहिला, काय बदलला नाही. त्याच्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जेवढी यायला पाहिजे तेवढीच आली. पण इलेक्ट्रोलाइट साठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय झाली, 1 मोल्स आर कन्वर्टेड इनटू 2 मोल्स, नंबर ऑफ मोल्स बिकम्स डबल. नंबर ऑफ मोल्स डबल झाल्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आल्सो बिकम्स डबल. आपल्याला लक्षात घ्या, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. इथं नंबर डबल होत आहेत म्हणून कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा डबल होते. बरोबर. आता बघा, मग समजा मी दुसरा एखादा सॉल्ट घेतला, बरोबर, समजा मी कॅल्शियम क्लोराइड सारखा सॉल्ट घेतला, CaCl2, तर Ca2 प्लस 2 टाइम्स Cl मायनस aqueous. इथं काय होतंय, 1 मोल ऑफ कॅल्शियम क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू द 1 मोल ऑफ कॅल्शियम 2 प्लस and 2 moles of chlorine minus. टोटल मोल्स बिकम्स 1 + 2 = 3 मोल्स. मग इथं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय व्हायला पाहिजे, तिप्पट व्हायला पाहिजे. जशी इथं दुप्पट झाली तशी इथं तिप्पट होईल. अजून एखादा सॉल्ट घेतला ज्याच्यापासून 4 मोल्स तयार होत आहेत तर त्याची चौपट होईल. एखाद्यापासून 5 मोल्स तयार होत आहेत डिसोसिएट होऊन तर 5 पट होईल. लक्षात येते का? म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे, दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट अशी वाढत जाणार आहे. हे कशावर अवलंबून आहे, तर आयन्स किती तयार होतील. बरोबर. मग आपल्याला ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, बरोबर, ती किती पटीनं वाढते हे मोजण्यासाठी आपल्याला काहीतरी मोजमाप पाहिजे. बरोबर. मग ते मोजमाप सगळ्यात पहिल्यांदा शोधून कोणी काढलं, तर व्हॅन टॉफ नावाच्या सायंटिस्टने. बरोबर. त्याने काय केलं की त्याने एक फॅक्टर काढला, म्हणजे फॅक्टर एक त्याने डिफाईन केला, फॅक्टरची डेफिनेशन केली आणि त्यांनी काय सांगितलं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती पटीनं वाढते. म्हणजे तुम्हाला मी एक सिंपल वर्ड्स मध्ये सांगतो की नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या किती पट इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे सेम कॉन्सन्ट्रेशनची. बरोबर. मग आपण तो फॅक्टर बघूया, त्याचा अभ्यास करू डिटेलमध्ये. Van 't Hoff factor is denoted by letter I, small I. बघा, आता हा जो व्हॅन टॉफ फॅक्टर आहे, त्या व्हॅन टॉफ फॅक्टरने आपल्याला काय सांगितलं, तर हा व्हॅन टॉफ फॅक्टर सिंपल आपल्याला काय सांगतो की तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती पटीनं वाढलेली आहे. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या तुलनेत सेम कॉन्सन्ट्रेशनचा इलेक्ट्रोलाइट घेतला तर नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या किती पट इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. बरोबर. आणि त्यालाच आपण म्हणतो व्हॅन टॉफ फॅक्टर. इट इज सिंपल. बरोबर. आता हे व्हॅन टॉफ फॅक्टरची डेफिनेशन कशी आहे बघा, व्हॅन टॉफ फॅक्टर आय. आता मी याचा डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युलावरून आपल्याला लगेच ते डेफिनेशन करता येते, कारण फॉर्म्युला आणि डेफिनेशन मध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. व्हॅन टॉफ फॅक्टर काय सांगतो बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन, electrolyte solution divided by colligative property of non-electrolyte solution of same concentration.
कॉन्सन्ट्रेशन. बघा व्हॅन डॉल्फ फॅक्टर आय म्हणजे काय, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. आपण जर त्याच कॉन्सन्ट्रेशनचा जेवढं कॉन्सन्ट्रेशन इलेक्ट्रोलाइटचे घेतले तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनचा जर आपण नॉन इलेक्ट्रोलाइट घेतला तर त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरोबर, या दोघांचा भागाकार याला आपण म्हणू व्हॅन डॉल्फ फॅक्टर. बरोबर नाही. आणि डेफिनेशन करताना पण अशीच करायची. द व्हॅन डॉल्फ फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. आता पुढे बघा, मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज त्या कोणकोणत्या आहेत तर आपण वन बाय वन घेऊया. आपण सगळ्यात पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया. व्हॅन डॉल्फ फॅक्टर आय इज इक्वल टू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आपल्याकडे 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघितली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी अपॉन, बघा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशनला आपण डेल्टा पी म्हणूया आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनला आपण डेल्टा पी नॉट असं म्हणूया. लक्षात घ्या दोन्ही सुद्धा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच आहेत. बरोबर. मग आपण इलेक्ट्रोलाइटला कोणताही सबस्क्रिप्ट लावलेला नाही इथं. बरोबर, कोणतंही चिन्ह आपण लावलेलं नाही. पण इथं नॉन इलेक्ट्रोलाइट जे सोल्युशन आहे त्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनला मात्र आपण नॉट हे सबस्क्रिप्ट लावलेले आहे. बरोबर, कारण ते आपल्याला ओळखता यावं इलेक्ट्रोलाइटची कोणती आणि नॉन इलेक्ट्रोलाइटची कोणती ते ओळखता यावं म्हणून आपण इथं सबस्क्रिप्ट लावलं, इथं लावलं नाही. तसंच इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय करूयात डेल्टा टीबी अपॉन डेल्टा टीबी नॉट सबस्क्रिप्ट लावूया. डेल्टा टीबी इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कोणाचा इलेक्ट्रोलाइटचा, डेल्टा टीबी नॉट हा कोणाचा नॉन इलेक्ट्रोलाइटचा. बरोबर, इज इक्वल टू डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कसा येईल डेल्टा टीएफ अपॉन डेल्टा टीएफ नॉट. तसंच चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती पाय अपॉन पाय नॉट. बरोबर, अशा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज येते. आता पुढे बघा आपल्याला ही जी आपण इलेक्ट्रोलाइटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे का नाही आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज यांचा वापर करून आपण व्हॅन डॉल्फ फॅक्टर किंमत आपण लिहिली आहे. बरोबर, आपण सेम जी व्हॅन डॉल्फ फॅक्टरची जी किंमत आहे किंवा ह्या व्हॅन डॉल्फ फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो वेगळ्या पद्धतीने आपण कसा लिहू शकतो बघा. बघा सेम फॉर्म्युला व्हॅन डॉल्फ फॅक्टर आय इज इक्वल टू कसा लिहू शकतो तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. याला मी ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. बघा मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगतो. ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. त्याला मी थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. बघा मी इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलंय आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला मी थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलंय. बरं हा काय प्रकार आहे ऑब्झर्व्ड आणि थेरोटिकल ते आपण थोडंसं बघूया. बघा मी तुम्हाला अगोदर थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय ते एक्सप्लेन करून सांगतो. समजा तुम्ही सोडियम क्लोराइड 1 मोल घेतला. बघा 1 मोल तर तुम्ही थेरोटिकली काय विचार करताय की हा 1 मोल आहे आणि त्याच्यामुळेच काय केलं तुम्ही डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम या फॉर्म्युल्यामध्ये पुट करताना मोलॅरिटी घेताना इथे सुद्धा 1 मोल पुट केलं. बरोबर, म्हणजे थेरोटिकली तुम्ही काय विचार केला की हा सोडियम क्लोराइडचा 1 मोल आहे. बरोबर, म्हणजे हा 1 मोल कसा आहे तर हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे असं तुम्ही समजलं. बरोबर, तो ब्रेक होत नाही असं तुम्ही समजून काय केलं इथं 1 मोल पुट केला. बरोबर, म्हणून याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं. लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघता त्यावेळी ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणाची असते नॉन इलेक्ट्रोलाइटची. कारण तुम्ही जरी इलेक्ट्रोलाइट डिसॉल्व्ह केला तरी तुम्ही तिथं घेताना 1 मोलच घेताय. थेरोटिकली तुम्ही बुद्धीने विचार करताना काय करताय हा 1 मोल आहे. ऍक्च्युअली 1 मोल नसतो तो पुढे डिसोसिएट होतो. बरोबर नाही,
पण तुम्ही विचार काय करताय की हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून त्याला आपण थिओरिटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटले, बरोबर. पण ऍक्च्युली काय होतंय, ऍक्च्युली त्याचं Na प्लस Cl मायनस असं डिसोसिएशन होते, बरोबर. 1 moles are converted into the 1 mole of sodium plus and 1 mole of chlorine minus, that becomes 2 moles. म्हणजे ऍक्च्युली ऑब्झर्वेशन, आपल्याला ऑब्झर्वेशन काय ऍक्च्युली खरोखर काय घडतंय तर आपल्याला 2 मोल्स भेटतायत. म्हणून ही जी इलेक्ट्रोलाइटची, हा ज्यावेळी इलेक्ट्रोलाइट होईल म्हणजे काय होईल, म्हणजे हा इलेक्ट्रोलाइटच आहे. पण ज्यावेळी तुम्ही याला इलेक्ट्रोलाइट समजाल त्यावेळी त्याचे आयन्स काय होतील, सोडियम प्लस आणि क्लोरीन मायनस असे डिसोसिएट होतील आणि त्यावेळी त्याचे 2 मोल्स होतील. समजतंय का? आणि हे ऍक्च्युली काय होतं तर ऍक्च्युली याचे 2 मोल्स असतात. आपल्याला ऑब्झर्वेशन काय आहे, हा इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे खरोखर तो इलेक्ट्रोलाइट आहे, बरोबर. म्हणून त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण, इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. समजतंय का? बघा परत एकदा सांगतो, थेरॉटिकल म्हणजे तुम्ही समजताय हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटली. पण ऍक्च्युली आपल्याकडे ऑब्झर्वेशन काय आहे तर हा इलेक्ट्रोलाइट आहे, याचे 2 आयन्स तयार होतात. म्हणून ऍक्च्युली खऱ्या प्रॉपर्टीला, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला म्हणजे जी आपल्याला दिसते खरोखर प्रॉपर्टी, त्याला आपण त्या इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे, बरोबर. आता पुढे बघा, मग ह्याच्या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, या सगळ्यांचं काय होईल, सगळ्यांमध्ये बदल होईल ना, बरोबर. बदल कसा होईल तर आपण काही डेल्टा पी काय घेतलेले, इलेक्ट्रोलाइटचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, आणि डेल्टा पी नॉट काय घेतलाय, नॉन इलेक्ट्रोलाइटचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बरोबर. मग आपण इलेक्ट्रोलाइटला काय म्हणतोय, ऑब्झर्व, आणि नॉन इलेक्ट्रोलाइटला म्हणतोय थेरॉटिकल. मग आपण असं म्हणू शकतो डेल्टा पी ऑब्झर्वला मी शॉर्ट मध्ये लिहितो ऑब्झर्व अपॉन डेल्टा पी थेरॉटिकल शॉर्ट मध्ये इज इक्वल टू डेल्टा टीबी ऑब्झर्व अपॉन डेल्टा टीबी थेरॉटिकल is equal to delta TF observed upon delta TF theoretical is equal to pi observed upon pi theoretical. असं होईल बघा, अशा प्रॉपर्टीज आपल्या होते. आता आपण ह्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या नंबर ऑफ मोल्स आणि मोलर मासच्या बाबतीमध्ये आपण काढूयात. बघा इथं पुढे मी लिहितो, हे समजलं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, याची नोट तयार करा. बघा आता मला हीच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोल्सच्या बाबतीमध्ये लिहायची, तर मी कशी लिहीन, I is equal to number of moles observed upon number of moles theoretical. बरोबर. आपण असं का लिहिलं तर ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे दीज ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बरोबर. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, आहे का नाही. नंबर ऑफ मोल्सची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणून आपण ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या जागेवरती नंबर ऑफ मोल्स ऑब्झर्व्ड टाकू शकतो. तसंच थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या जागेवरती नंबर ऑफ मोल्स थेरॉटिकल आपण टाकू शकतो, बरोबर नाही, पुट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की परत ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोल्सची कशी प्रोपोर्शनल असते, तर समजा मी डेल्टा टीएफ घेतला इज इक्वल टू केएफ इनटू एम. एम म्हणजे मोलॅरिटी असते. मोलॅरिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी, बरोबर. आली का नंबर ऑफ डेल्टा टीएफ कोणाशी प्रोपोर्शनल असते, आली नंबर ऑफ मोल्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आली, बरोबर. म्हणून आपण इथे नंबर ऑफ मोल्स पुट करू शकतो. बरं, न्यूमरेटरला काय ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून न्यूमरेटरला एन ऑब्झर्व्ड घेतला, डिनॉमिनेटरला थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून इथं एन थेरॉटिकल घेतलेला आहे, बरोबर. आता बघा एन ऑब्झर्व्ड म्हणजे ऍक्च्युली काय, ऑब्झर्व्ड म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की ऍक्च्युली किती मोल्स आहेत आपल्याकडे, बरोबर, ते मोल्स. आणि थेरॉटिकल म्हणजे आपण विचार केलेले मोल्स घेतलेले, आपण विचार केला की 1 मोल घेतला आणि 1 मोलच सोल्युशन मध्ये आहे, बरोबर, त्याला म्हणायचं थेरॉटिकल. पण त्या 1 मोलच्या आतमध्ये किती मोल झाले, किती ब्रेक झाले, त्याला म्हणायचं ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बरोबर.
म्हणजे ब्रेक झाल्यानंतर ना, डिसोसिएशन झाल्यानंतर जे काय मोल्स असतील त्याला आपण म्हणू एन ऑफ झेड. सो एन ऑफ झेड म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आफ्टर डिसोसिएशन. बरोबर, डिसोसिएशन झाल्यानंतरचे मोल्स त्याला आपण एन ऑफ झेड म्हणू. आणि एन थेरोटिकल म्हणजे काय? तर आपण घेतलेले मोल्स, डिसॉल्व केलेले मोल्स. बरोबर, नंबर ऑफ मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिसॉल्व. म्हणजे तुम्ही डिसॉल्व केलेले फॉर्म्युला युनिट्सचे मोल. बरोबर, फॉर्म्युला युनिटचे मोल्स. फॉर्म्युला युनिट म्हणजे काय? समजा सोडियम क्लोराईड घेतला, फॉर्म्युला युनिट हा जो कन्सेप्ट आहे तो कोणासाठी वापरला जातो? इलेक्ट्रोलाइट साठी वापरला जातो. हे ध्यानात घ्या. म्हणजे आयनिक कंपाऊंड साठी वापरला जातो. बरोबर, हा Na+Cl- आयनिक कंपाऊंड आहे आणि आयनिक कंपाऊंडचा थोडक्यात कोव्हॅलेंट कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि आयोनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला युनिट हे सारखंच असतं. म्हणजे थोडक्यात आयोनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला युनिट. मग हे जे तुमचे फॉर्म्युला युनिटचे जे काय मोल्स तुम्ही डिसॉल्व केलेले ते मोल्स. बरोबर, म्हणजे एन थेरोटिकल. बघा, आता आपण नंबर ऑफ मोल्सच्या बाबतीमध्ये व्हॅन ऑफ फॅक्टर लिहिला. आता आपण काय करूयात? मोलर मासच्या बाबतीमध्ये व्हॅन ऑफ फॅक्टर लिहूयात. I इज इक्वल टू मोलर मास लिहायचं आपल्याला. पण एक आपल्या लक्षात असलं पाहिजे की आपली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ मोलर मासची इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. कुठलीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी घ्या. समजा मी डेल्टा पी घ्या, डेल्टा टी बी घ्या. बरोबर, डेल्टा पी घेतली. डेल्टा पी चा काय फॉर्म्युला आहे मला सांगा? W2 M1 अपॉन W1 M2. बरोबर, म्हणजे हा जो तुमचा मोलर मास आहे, बरोबर, मोलर मास जो आहे ते मोलर मासची किंमत म्हणजे काय? मोलर मासची किंमत डेल्टा पी शी काय? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर, बघा आता तसंच तुम्ही डेल्टा टी बी घ्या. डेल्टा टी बी इज इक्वल टू काय? 1000 kb W2 अपॉन W1 M2. इथं सुद्धा मोलर मास काय? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही डेल्टा टीएफ पण काढून बघा, तिथं पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पायची किंमत काढून बघा, तिथं पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सगळे फॉर्म्युले आपले झालेले शिकून. बरोबर, तुम्ही बघू शकता. म्हणजे याचा अर्थ असा, तुम्हाला जर का व्हॅन ऑफ फॅक्टर मोलर मासच्या बाबतीमध्ये लिहायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याचा इनव्हर्स घ्यावा लागेल. बिकॉज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलर मास. मग मी काय करतो, इथं आपल्याला न्यूमरेटरला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी घ्यायची असते. पण ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी येताना त्याचा आपल्याला इनव्हर्स घ्यावा लागेल. 1 अपॉन मोलर मास ऑब्झर्व्ड. एम म्हणजे कॅपिटल एम म्हणजे मी मोलर मास घेतो, डिवाइडेड बाय थेरोटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण डिनॉमिनेटरला घेतोय पण त्याचा पण इनव्हर्स घ्यावा लागेल. 1 अपॉन नंबर ऑफ मोल्स थेरोटिकल असं घ्यावं लागेल. बरोबर की नाही? बघा, मग इज इक्वल टू आपण काय करूयात? डिवाइडला डिवाइड आहे, रिव्हर्स वरती जाऊन काय होतो? मल्टिप्लाइड होतो. 1 अपॉन एम ऑब्झर्व्ड इनटू एम थेरोटिकल अपॉन 1 असं होईल. आहे का नाही? उलटा होणार. मग पुढे काय होईल? एम थेरोटिकल 1 ला मल्टिप्लाय केलं तर एम थेरोटिकल असं होईल अपॉन एम ऑब्झर्व्ड 1 ला मल्टिप्लाय केलं तर एम ऑब्झर्व्ड होईल. हे ध्यानात घ्या. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये व्हॅन ऑफ फॅक्टरची मोलर मासच्या बाबतीमध्ये काय किंमत असेल? एम थेरोटिकल अपॉन एम ऑब्झर्व्ड. परत एकदा 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूयात. व्हॅन ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू डेल्टा पी ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा पी थेरोटिकल, डेल्टा टीबी ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा टीबी थेरोटिकल, डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा टीएफ थेरोटिकल, पाय ऑब्झर्व्ड अपॉन पाय थेरोटिकल, एन ऑब्झर्व्ड अपॉन एन थेरोटिकल. बट I इज इक्वल टू एम थेरोटिकल अपॉन एम ऑब्झर्व्ड. हा फरक इथे लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये आणि नंबर ऑफ मोल्स मध्ये
ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण न्यूमरेटरला घेतलेली, बट इन केस ऑफ मोलर मास द theoretical colligative property is taken into the at the numerator and observed colligative property is at the denominator. लक्षात येते का? बघा आता आपण काय करूयात, मॉडिफाईड एक्सप्रेशन्स घेऊयात. मॉडिफाईड फॉर्म्युले तयार करूयात. बघा